हाय हॅलो नमस्कार, मी विद्या. तुमचं माझ्या चॅनल मध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आपण बऱ्याच सेवा करत असतो गुढीपाडव्याच्या निमित्ताने, नवीन वर्षाच्या निमित्ताने. त्यातीलच अजून एक सेवा म्हणजे सीतामातेची सेवा. ही प्रत्येक शेतकऱ्याने करायची असते ही सेवा. कारण आपला हा भारत देश शेतीप्रधान असल्यामुळे शेती ही प्रत्येकाकडेच आहे. तर प्रत्येकाने म्हणजे प्रत्येक शेतकरी बांधवांनी ही सेवा करावी. तर ती कुठली सेवा ते बघूया. त्यानंतर आपल्याला आपल्या शेताच्या मध्यभागी एक खड्डा खंदायचा आहे. 1 फूट उंची आणि 1 फूट रुंदी अशा पद्धतीने खोल खड्डा खंदायचा आहे. मग तो शेणाने आणि गोमूत्राने सारून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर त्या खड्ड्याची आपल्याला पूजा करायची, पंचोपचार पूजा करायची. हळद, कुंकू, अष्टगंध, अक्षता, धूप, दीप, फूल हे सगळं व्हायचंय. त्यानंतर आपल्याला एका व्यक्तीला पुरेल एवढं जेवण त्या खड्ड्यात ठेवायचंय नैवेद्य म्हणून. आणि जमल्यास तुम्ही ओटीचं सामान पण ठेवू शकता. पण ते जरी नाही जमलं आणि फक्त नैवेद्य जरी ठेवला तरी चालेल, परंतु एका व्यक्तीला पुरेल एवढा नैवेद्य ठेवायचा आहे. कारण जनरली आपण नैवेद्य म्हटलं तर थोडं थोडं घेतो आणि तो ठेवतो. तसं न करता पूर्ण व्यवस्थित जेवण होईल एवढा नैवेद्य आपण त्या खड्ड्यात ठेवायचा आहे. त्यानंतर आपल्याला प्रार्थना म्हणायची. प्रार्थना काय म्हणायची आहे? आम्ही सर्व शेतकरी श्री स्वामी समर्थ महाराज व परमपूज्य गुरु माऊली यांच्या आज्ञेने व आशीर्वादाने हा मान सन्मान करत आहोत. हे सीतामाते, आम्हा सर्वांना वर्षभर पुरेल असे धन धान्य देऊन आम्हाला उपकृत करावे ही विनंती व आपल्या असीम कृपेबद्दल धन्यवाद व कृतज्ञता व्यक्त करतो, अशी प्रार्थना म्हणायची सीतामातेला. त्यानंतर आपल्याला थोडी सेवा करायची आहे. तर सेवा काय करायची आहे? स्वामी समर्थ महाराजांची 1 माळ, नवार्णव मंत्राचे 11 वेळा. आता स्वामी समर्थ महाराजांचा मंत्र माहिती आहे, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ अशी 1 माळ आणि नवार्णव मंत्र 11 वेळा. नवार्णव मंत्र कुठला? ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे, ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे असे 11 वेळा म्हणायचं. त्यानंतर श्री सुक्त 1 वेळा आणि भूसुक्त 1 वेळा असं म्हणायचं आणि नमस्कार करायचा. त्यानंतर आपण ते म्हटल्यानंतर हा खड्डा नीट व्यवस्थित बुजवून द्यायचा आणि नमस्कार करून घरी यायचं. अशा पद्धतीने आपल्याला जर या सेवा करता आल्या तर खूप खूप भाग्याचं आहे. कारण आपला देशच शेती प्रधान आहे. आता मातेची फक्त वर्षातनं एकच दिवस तुम्हाला ही सेवा करायची आहे. त्या सेवेमुळे आपल्या शेतात धनधान्य भरपूर प्रमाणात येईल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे शेतात किटकिट, तंटे, भांडण, तंटा जे काही सुरू असतं, भाऊबंडकी म्हटली की काही ना काही होतं, तर ते सगळं कमी होऊन आपल्याला सीतामातेचा आशीर्वाद मिळतो. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे सीतामाता ही धरतीपुत्री आहे. तर त्यामुळे सीतामातेचा आशीर्वाद घ्या आणि प्रत्येक शेतकऱ्याने ही सेवा करा आणि सीतामातेचा आशीर्वाद मिळवा. आजची ही सेवा किंवा आजचा हा तोडगा तुम्हाला कसा वाटला? ही माहिती तुम्हाला कशी वाटली? आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.